वाशिम जिल्ह्यात मागील 3 दिवसापासून जर बघितलं तर डिझेल आणि पेट्रोल पूर्णतः तुटवडा जाणवत आहे। विशेषतः म्हणजे अनेक पेट्रोल पंपावर डिझेल आणि पेट्रोल नसल्याचे चित्र आहे। काही ठिकाणी जर पेट्रोल डिझेल उपलब्ध होते, मात्र त्या ठिकाणी अचानक पेट्रोल आणि डिझेल हे पूर्णतः संपत आहे आणि पुन्हा या जे वाहनधारक आहेत यांना दुसऱ्या पेट्रोल पंपावर जाण्याची वेळ येते। अनेक पेट्रोल वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात त्रासाला समोर जावे लागत आहे। जवळपास वाशिम जिल्ह्यातील जे 82 पेट्रोल पंप आहेत त्याच्यातली आतापर्यंत जर बघितलं तर 25 पेट्रोल पंपावर डिझेल पेट्रोल नसल्याचे चित्र आहे। सध्या परिस्थिती गंभीर हा प्रश्न उपस्थित आहे। मोठ्या प्रमाणात बघू शकतो आपण त्या आता सध्या शेतीचे मशागतीचे कामं चालू आहेत। तर त्याच्या अनुषंगाने अनेक शेतकऱ्यांनी जर बघितलं तर ट्रॅक्टर धारकांनी बघितलं तर इथं कॅना आणलेल्या आहेत आणि मोठ्या प्रमाणात इथं गर्दी केलेली आहे। मात्र सध्या परिस्थिती लांब गर्दी असूनही सध्या पेट्रोल डिझेल मिळत नव्हतं, हा पूर्णतः हातात झालेला आहे। वाहनधारकही हातात झालेले आहे। सध्या मशागतीचे कामं चालू आहेत। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत जे मशागतीची कामासाठी जे ट्रॅक्टर डिझेल लागतो ते कॅना घेऊन आले आहेत। काय परिस्थिती सध्या? सध्याची परिस्थिती अशी आहे की जवळपास 3 ते 4 दिवस झाले वाशिम मधल्या जवळपास 20 ते 22 पेट्रोल पंपावरती पेट्रोल नाहीये आणि आता नुकतंच आम्ही शाबडा पेट्रोल पंपावरती नंबर लावला आणि तिथे पेट्रोल झाले, तिथे पेट्रोल कालच्या भांडणामुळे भेटले नाही आणि आज इथे येऊन मी अर्धा 1 ते 2 तास येऊन उभे राहिलो आणि माझा नंबर 1 कॅने अगोदरच लागायचा की डिझेल संपलं। म्हणजे सकाळपासून मी चहा पण नाही पिला, भाकर पण नाही खाली आणि तहानेने जीव व्याकुळ आहे आणि हीच गत सर्व माझ्या सर्व शेतकरी बांधवाची आहे। तर माझी प्रशासनाला अशी विनंती आहे, जी काही आपली डिझेल आणि पेट्रोलच्या बाबतीत जी काही अडचण भासत झाली असेल ती लवकरात लवकर दूर करून ही शेतकऱ्यांचे जे मशागतीचे काम आहे ते ट्रॅक्टरमुळे थांबलेले आहे, ते काम न थांबणे आणि जे आता प्रवासी आहेत यांची सुद्धा या ठिकाणी गैरसोय होत आहे, ती सर्व नागरिकांची गैरसोय न व्हाव यासाठी आपण डिझेल आणि पेट्रोल याची उपलब्ध करून देऊ ही प्रशासन आमच्या सर्व नागरिकांच्या वतीने अशी आमची विनंती आहे, मागणी आहे। नक्कीच आपल्यासोबत अजूनही काही इथं वाहनधारक आहेत। दादा काय परिस्थिती, काय कधीपासून आली? वाशिम जिल्ह्यामध्ये कम से कम आज 3-4 दिवसापासून डिझेलचे अजिबात तुटवडा दाखवून राहिलेले। आज पुढे पेरणीचे काम आलेले कास्तकाराचे उद्या पेरण्या कशा पद्धतीने करायच्या या सरकारला ही भान असायच पाहिजे। जर शेतकरीच नाही पिकला तर आज देश पूर्ण उपाशी राहण्याची गंभीरता एक दखल आहे। त्याबद्दल शासनानं डिझेल पेट्रोल शेतकऱ्याला प्रत्येक गावाला जिल्ह्यापर्यंत पोहोचण्याची कृपा करावी त्यांनी। कधीपासून तुम्ही इथं आलेले? आज मी आता 2 घंटा घरून जेवण पण करून नाही आलो साहेब, अशी परिस्थिती झाली। त्या पंपावर गेले की आपण परत इथं गेले की आले की 2-3 कॅने भरले की म्हणतात बंद आहे। मग आम्ही करायचं काय शेतकऱ्यांना? आम्हाला शेतकऱ्याला पाऊसला लागल, रस्त्यावर उतरावं लागेल डिझेल पेट्रोलसाठी आम्हाला। ही आमची भूमिका 2 दिवसापासून चालू आहे। जर आम्हाला पेट्रोल डिझेल जर नाही भेटलं तर आम्ही रस्त्यावर उतरणार म्हणजे उतरणार। ही गंभीर शासनाला इशारा आहे। नक्कीच आपल्यासोबत अजून काही वाहनधारक आहेत। दादा काय परिस्थिती सांगा तुमच्या, काय कधीपासून आले आणि कधीपासून चक्र मारले? आम्ही सकाळी 6 वाजतापासून आलो, बकऱ्या विकण्यासाठी आणल्या आणि विकल्या नाहीत, परत न्यायच्या तर गाडीमध्ये डिझेल, बकऱ्या उपाशी आहेत, बकऱ्या उपाशी आहेत, त्यासोबत आम्ही माणसं पण उपाशी आहोत। परिस्थिती गंभीर, डिझेलमुळं आम्हाला घरी जाण्याची व्यवस्था नाही। नक्कीच काही शेतकरी तसेच आता काही जर पशुपालक बी नाही आपल्या म्हणजे काही पशुपालकांनी बकऱ्या आणल्या होत्या इथं, मात्र त्यांना विक्री झाल्या नाहीत आणि त्या आता घरी न्यायची, आता त्यांना डिझेल संपलेलं आहे, त्यामुळे त्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे। नक्कीच वाशिम जिल्ह्यातील जर बघितलं तर पेट्रोल पंपावर या डिझेल आणि पेट्रोलच्या तुटवड्यामुळे अनेक वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात त्रासाला समोर जाण्याची वेळ येत असल्याचं चित्र आहे। कॅमेरामॅन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।